नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज एसटी महामंडळामध्ये जी मेगा भरती निघलेली आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे मित्रांनो। त्याच्याविषयी सविस्तर असे काही मोजकेच मुद्दे आपण घेतलेले आहेत, ज्याविषयी सगळ्या मुलांच्या मनात भ्रम असतील। तुम्ही खूप व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो, खूप व्हिडिओ, कारण की कोणती जरी भरती निघली तर डायरेक्ट युट्यूबवर, इंस्टाग्रामवर असो या फेसबुक असो, कोणत्या विविध सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ अपलोड होत असतात। फक्त पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी खरी माहिती, जी मुलांना माहिती हवी आहे तीच माहिती आपण सांगत असतो मित्रांनो। बघा, आता आपण इथे फक्त नॉर्मल 4 मुद्दे घेतलेले आहेत। पहिला मुद्दा आहे 17,450 जागाची भरती होणार आहे। कंत्राटी पदाची भरती असणार आहे। 3 वर्ष याचा कालावधी असणार आहे। ज्या विद्यार्थ्याला घेतले जाईल त्या विद्यार्थ्याचा कालावधी फक्त 3 वर्ष असणार आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष। बरोबर, एसटी महामंडळ मध्ये ही म्हणजे मेगा भरती होणार आहे। मला तर वाटतं की सरकारला जर वाटलं तर सरळ सेवेच्या कोणत्याही पदामध्ये सगळे कंत्राटी पदच करण्याच्या मागे सरकार लागलेलं आहे मित्रांनो। जर तुम्ही या गोष्टीने सहमत जर असाल, तुम्हाला जरी वाटत असेल की सरकार हे वेगवेगळ्या पद्धतीने फक्त कंत्राटी पद्धतीनेच भरणार आहे, पदे भरण्याच्या मागेच लागलेलं आहे मित्रांनो। जर बघायला जर गेलं तर बघा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो कंत्राटी पद्धत कशी असते। बघा, आता हे पेन जो आहे माझ्या हातामध्ये, या पेनाचा कालावधी मिनिमम 2 ते 3 महिने किंवा 1 वर्ष जरी असला, बरोबर, तर एका वर्षानंतर या पेनाची शाई किंवा हा पेन जर खराब झाला किंवा याची रिफिल जरी आपण चेंज केली, बरोबर, याची रिफिल किंवा आपण चेंज जरी केली, पेन किती जरी वापरला, पण एखाद दिवस एका वर्षानंतर याला आपल्याला फेकावंच लागतं। तसं कसं आहे की कंत्राटी पद्धतीचं कसं असते मित्रांनो, की एकदा जर त्यांनी जे ठराविक असते 3 वर्ष असो या 2 वर्ष असो किंवा एका वर्षाचे कालावधी, जी काही कालावधी, बरोबर, आता जर त्यांनी कालावधी 3 वर्ष सांगितलेला आहे, त्या कालावधीनुसार 3 वर्षाच्या कालावधीनुसार त्या विद्यार्थ्याने जर ते 3 वर्ष तिथे नोकरी केली, 3 वर्षानंतर त्याला काढून टाकलं जातं। पण सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे अशी आहे, जर बघायला गेलं तर 17,450 जागा आहेत। किती येतात? 17,450 जागा। त्या 17,450 जागा भरण्यासाठी सरकारनं जी निविदा काढलेली आहे ती कंत्राटी पद्धतीची निविदा आहे। पण सगळ्यात जास्त लवकर पहिले विरोध कोणी केलाय? एसटी महामंडळ यांनी केलेला आहे। त्याचं कारण काय मित्रांनो, की एसटी महामंडळ जे कर्मचारी आहेत, संघटना आहे, त्यांनी विरोध काय केलाय की बाबा, जे कंत्राटी पद्धतीने तुम्ही विद्यार्थी घेणार आहात त्या विद्यार्थ्यांनी जर समजा आपण त्यांना ट्रेनिंग जरी दिली, ट्रेनिंग दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडून कोणता अपघात जर घडला तर त्याच्यामुळे आमची पण बदनामी होते। म्हणून जे परमनंट तुम्ही जर भरती घेसाल तर आमच्या परमनंट भरतीमुळे आम्हाला पण तेवढंच सहकार्य होईल आणि आम्ही पण सहकार्य करू शकतो। कारण कंत्राटी पद्धतीचं कसं आहे की उद्या जर काही कमी जास्त झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेईल? तर आता काल परवाच बैठक पार पडली मित्रांनो। त्या बैठकीमध्ये जर चांगला ठराव असा मांडलेला आहे की बाबा, हे जे कंत्राटी पद्धतीची भरती आहे जर ही परमनंटच झाली तर खूप बरं होईल। त्याच्यावर आता चर्चा आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की जी आता भरती होणार आहे कंत्राटी पद्धतीची, पण ती टप्प्याटप्प्यानं होणार आहे। आता हे काय असते कंत्राटी पद्धतीची भरती? कारण की एखाद्या कंपनीला निवडणं, एखाद्या कंपनीला निवडून ती निविदा काढणं, त्या कंपनीला सांगणं की बाबा अशी भरती होणार आहे। कारण कसं आहे की सरकारचं म्हणणं कसं आहे की जास्त म्हणजे बसेस कमी, जास्त लोकसंख्या जास्त वाढीमुळे बसेस जास्त 5,000 10,000 असे बसेस येणार आहेत। त्याच्यासाठी आपण लगेच भरती घेतो कंत्राटी पद्धतीने आणि मुलांना रोजगार भेटणार आहे। सरकारचं बोलणं बरोबर आहे, मुलांना रोजगार भेटणार आहे, पण रोजगार किती वर्षासाठी भेटणार आहे? फक्त 3 वर्षासाठी। 3 वर्षाच्या नंतर त्यांनी काय करायचं? त्यांनी एसटी महामंडळाच्या त्या गाड्या फक्त बसेस बघत राहायच्या का 3 वर्षानंतर? सांगा मित्रांनो, किती चुकीचं आहे। जर बघायला जर गेलं, कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत सरकार का ऐकत नाही। म्हणून कसं आहे, सरकारनं आपली मनमानी करण्यापेक्षा जेव्हा आपण विरोध करतो ना मित्रांनो, तेव्हा ती गोष्ट म्हणजे सहमतीने आपण जेव्हा कोणत्याही गोष्टी, जी गोष्ट चुकीची आहे त्याला तुम्ही विरोध केलाच पाहिजे। कारण कसं आहे, ज्या गोष्टीला आपण विरोध करतो तेव्हाच त्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल घडतो। तर बघण्याचा अर्थ जर बघायला गेलं तर 17,450 जागा। पण मी तुम्हाला एक सजेशन देतो, कारण कसं आहे सरळ सेवेच्या आता खूप जणांनी असं ऍड टाकलेली आहे की बाबा ही परमनंट भरती आहे, खूप वेगळी नाही मित्रांनो, ही परमनंट भरती नाही। त्यांच्या जीआर मध्ये सरळ सांगितलेलं आहे की ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे। म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। आता जी मीटिंग झालेली आहे काल परवा, त्या एसटी महामंडळ संघटनेची मीटिंग जी आहे, कर्मचारी संघटनेची मीटिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मंत्री प्रतापराव सरनाईक पण हे होते। त्यांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य दर्शवलेलं आहे की बाबा आपण पुढे 3 वर्षानंतर आपण परमनंट करण्याचा प्रयत्न करू। जे आपण यांना घेणार आहे 17,450 जे जागा भरणार आहे त्यांना आपण पुढे परमनंट करण्याचा प्रयत्न करू। आता बघा, 3 वर्ष जो कालावधी, या 3 वर्षाच्या कालावधीनंतर परमनंट करतील याची काय गॅरंटी आहे?
याची गॅरंटीच नाही ना मित्रांनो. काय गॅरंटी आहे की परमनंट करतील? पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा भरती करताय त्याच्या अगोदरच तुम्ही त्या समोरच्यांना परमनंट करा, आणि त्याच्यात पण अटी शर्ती एक्झाम बरोबर या सगळ्या गोष्टी येतात. आता कंत्राटी पद्धतीने पण घेणार बरोबर, आणि त्याच्या पण परीक्षा होणार, आणि त्याची पण परीक्षा झाल्यानंतर तेव्हा सिलेक्शन होणार. आणि आता कसं आहे की या भरतीमध्ये दोन प्रकारे आहे. आता शिक्षण बरोबर, आता बघायला जर गेलं तर शिक्षण किती आहे इथे बघा, 10वी बरोबर, 10वी ते 12वी पर्यंत बरोबर. 12वी डिप्लोमा ITI वगैरे या सगळ्या पदासाठी वेगवेगळे, पण 10वी पासून सुरुवात आहे मित्रांनो. 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन ITI ज्या मुलांचा झालेला आहे बरोबर, मेकॅनिकल फिल्टर हे वेगवेगळ्या पदासाठी विविध असे पद भरले जाणार आहेत. पण कंत्राटी भरती असल्या कारणाने कसं आहे की तुम्ही कोणत्याही जाहिरातीवर कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका की हे कन्फर्म परमनंट भरती होणार आहे म्हणून. कारण की सरकारनं सध्या जी GR काढलेला आहे त्या GR मध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की ही कंत्राटी पद्धतीने कंपनीद्वारे एखाद्या कंपनीद्वारे भरती घेतली जाते. आणि कसं आहे कंत्राटी पद्धतीने जेव्हा ही भरती होत असते मित्रांनो याच्यामध्ये परीक्षा होत नाही. पण काही याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की जे आता जर बघायला गेलं तर मी तुम्हाला एक साधं सिंपल उदाहरण सांगतो बघा. आता कारण की तुम्हाला जरी लक्षात आलं असेल तर तुम्ही जर बघितलं तर 2019 मध्ये जेव्हा अशी भरती निघली होती एसटी महामंडळ मध्ये मेगा भरती निघली होती मित्रांनो बरोबर. एसटी महामंडळ मध्ये जेव्हा भरती निघली होती तेव्हा परीक्षा झाली होती. काय झाली होती? एक्झाम झाली होती त्यावेळेस, आहे का नाही? त्यावेळेस काय झाली होती? एक्झाम झाली होती मित्रांनो. तर कसं आहे ते एक्झाम मध्ये जर त्या सुरुवातीला जर बघायला गेलं तर 12 ते 30 हजार पर्यंत पगार असणार आहे या गोष्टीमध्ये बरोबर. जे पद दिलेले आहेत त्या पदाला 12 ते 30 हजार पर्यंत पगार असणार आहे. पण याच्यामध्ये 2019 ला जी भरती झाली होती ना मित्रांनो त्याच्यामध्ये काय होती? एक्झाम होती, आहे का नाही? पण आताची जी कंत्राटी पद्धती जी भरती असणार आहे त्याला पण सेम तसाच पॅटर्न असणार आहे. काही चेंजेस नाही, पण थोडेफार चेंजेस होऊ शकतात. एक्झाम नसू पण शकते काही याच्यामध्ये, पण काही पदामध्ये एक्झाम असू शकते. पण बघायला जर गेलं तर जे पद आता कंडक्टर असो ड्रायव्हर असो विविध जे पद भरणार आहेत आणि त्याच्यासाठी जी एक्झाम होणार आहे त्याचा पॅटर्न काय असणार आहे मी ते तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. फक्त माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याला जी वयोमर्यादा दिलेली आहे का नाही, ही जी वयोमर्यादा असो या ज्या विद्यार्थ्यांना जे आता सरळ सेवे पदाची भरतीची तयारी करत असतील, पोलीस भरती असो तलाठी असो विविध सरळ सेवेची जे भरती तयारी करत असेल, कारण सरकार हे आपल्यासोबत फक्त आणि फक्त हसण्यासारखंच करत आहे. कंत्राटी पद्धतीनेच कोणतीही भरती असो कंत्राटी पद्धतीनेच काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण या गोष्टीला आपण जोपर्यंत विरोध करणार नाही मित्रांनो तोपर्यंत कोणतीच गोष्ट शक्य होणार नाहीये. म्हणून जास्तीत जास्त विरोध झाला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही कोणता आमदार असो खासदार असो कोणता मंत्री असो ज्या मंत्र्यांकडे तुम्ही जसा अशा पद्धतीचं लेटर द्या की बाबा ही भरती जी आहे 17,450 जागाची जी एसटी महामंडळामध्ये भरती होणार आहे ती कंत्राटी पद्धतीने न होता ही परमनंट पद्धतीने झालेली पाहिजे. कारण कायमस्वरूपी जेव्हा भरती होते मित्रांनो तर कोणत्याही मित्राला मैत्रिणीला कोणी म्हणजे जेव्हा त्यांचं सिलेक्शन होणार आहे तेव्हा त्यांना त्या पदावरून कोणीच काढू शकत नाही. पण कंत्राटी पद्धत कशी असते मित्रांनो माहिती आहे का की तुमचे 3 वर्ष जर एकदा संपले 3 वर्ष जर संपले तर डायरेक्ट तुम्हाला कामावरून काढून टाकले जातात बरोबर. तर त्याच्यामुळे कायमस्वरूपी जर भरती असली तर लगेच तुम्हाला म्हणजे कसं आहे की भविष्यात कोणताच विचार करण्याची जरूरत नसते. तुम्ही तुमच्या कामावर ठाम असता आणि काम करू शकता. पण कंत्राटी पद्धतीची भरती कशी असते की 3 वर्ष जर संपले कालावधी जर संपला तर तुम्ही काहीच करू शकत नाही मित्रांनो. पण जर या कंत्राटी पद्धतीमध्ये आपला सिलेबस काय असणार आहे, पगार किती असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला मी असं बोलत नाहीये तुम्ही जर सरळ सेवेची कोणतीही परीक्षेची तयारी करताय तर तुम्ही ती तयारी करा. पण ज्या विद्यार्थ्यांना सध्या नोकरीची फारच आवश्यकता आहे आणि खूपच म्हणजे त्यांना म्हणजे आता ते सध्या बेरोजगार आहेत, खूप असे असतील विद्यार्थी की जे बेरोजगार आहेत पण त्यांना जर या कंत्राटी पद्धतीमध्ये जर उतरायचं असेल किंवा भरती व्हायचं असेल तर ते होऊ शकतात. पण मित्रांनो मी तुम्हाला पहिल्या पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगितलेलं आहे की 2026 हे वर्ष बरोबर हे नोकर भरतीसाठी सगळ्यात मोठं वर्ष असणार आहे मित्रांनो 2026. तर मला तर वाटतंय की तुम्ही अजून 3-4 महिने 4-5 महिने जर तुम्ही मेहनत घेतली चांगला अभ्यास केला तर तुम्हाला योग्य तो फोकस आणि योग्य ती नोकरी तुमच्या मनासारखी भेटू शकते. फक्त मेहनत
ही तुमच्या हातात आहे मित्रांनो कशी करायची. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा मला मेहनतच करायची नाही, तर त्यांनी सरळ 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 फक्त आणि फक्त कंत्राटी पद भरतीमध्ये सहभागी होणे, दुसरा काहीच इलाज नाही. पण मी हे पण तुम्हाला सांगतो, कंत्राटी भरतीमध्ये जरी तुम्ही सहभागी झालात तरी तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर या कंत्राटी पद भरती जी एसटी महामंडळामध्ये निघणार आहे त्याच्याविषयी आता परीक्षा कशी असणार आहे, कोणत्या पद्धतीने असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, पगार किती असणार आहे, हे मी सर्व एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम विश्लेषण करून सांगणार आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा, पण तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.